जर कधी गोव्याला आले ना तर तुम्हाला भरपूर स्कॅमर लोक भेटणार आहे आणि अशा स्कॅमर लोकांपासून कसं वाचायचं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. असं ना फिक्स नव्हतं गोव्याला यायचं. आमचा प्लॅन झाला होता गणपतीपुळ्याचा आणि आम्ही डायरेक्ट गोव्याला आलो होतो. अचानक प्लॅन झाला होता त्यामुळे गाडीचं पेट्रोल आणि सीएनजी एकदम फुल करून घेतलं आणि डायरेक्ट आम्ही निघालो होतो गोव्याच्या दिशेने. वाटत मस्त पैकी चहाची 90 मारली आणि डायरेक्ट आम्ही मुक्काम कुठे गेला माहिती का, कोल्हापूरमध्ये. सकाळ सकाळी मस्त गावरून घेतलं. कोल्हापूरपर्यंत दादाने नॉनस्टॉप गाडी चालवली होती आणि त्यानंतर गाडी चालवायला बसला समाधान आणि मी बसलो होतो पाठे मागं. त्याचा काय भूक लागली होती मग नाश्ता तरी करून घेऊ. मग आम्ही थांबलो एका ठिकाणी आणि तिथं मस्त मिसळ ऑर्डर केली. आता मिसळ तर ऑर्डर केली होती पण त्यामध्ये मटकीच नव्हती. नंतर मला डायरेक्ट आमच्या मालगावची मिसळची आठवण आली होती. म्हणलं यार काही म्हणा पण गावाची जी क्वालिटी आहे ना ती कुठंच नाही. वाटत मस्त एक ज्यूस घेतलं आणि डायरेक्ट तुमचा भाव आला होता गोव्यामध्ये. आणि गोवा म्हणल्यावर तुम्हाला स्कॅमर लोक भेटणारच आहे. तसंच आमच्याकडे एकदा आला होता. आम्हाला म्हणे की तुम्हाला स्वस्तात लॉज देतो. सुरुवातीला मला वाटलं जिन्यून आहे पण काहीतरी ऑफ ऑर्डर होतं. त्याने सांगितलेले रेट्स खूपच कमी होते आणि ॲडव्हान्स तो लगेच मागा होता. आम्ही गुगलवर लगेच त्याचं नाव शोधलं आणि काय पाहिलं माहिती, रिव्ह्यूजमध्ये सगळीकडं स्कॅम फेक आणि प्रॉमिसेस फ्रॉड होते. जाणारे बरेच लोक अशा ट्रॅपमध्ये अडकतात. म्हणून लक्षात ठेवा, कोणी स्वस्त डील दिली तर आधी तपासा, रिव्ह्यूज बघा, डॉक्युमेंट व्हेरीफाय करा आणि शक्यतो ऑफिशियल रेंटल किंवा हॉटेल कॉन्टॅक्ट वापरा. स्कॅम टाळा आणि ट्रिपचा आनंद घ्या. तशी तुमच्या भावाने केली. आता 2 दिवस ना आपण खूपच मजा केली आणि नंतर माझं नाही का मोबाईलचं स्टोरेजच फुल झालं होतं. त्याच्यामुळे मी भरपूर काही व्हिडिओ ते नंतर मी काढलेच नाही. 9 वर्षावर काम चालत राहणार आहे आणि ते आपली जे सेमजी रुटीन आहे ती भंगार तिथं चालूच राहणार आहे. त्यामुळे वर्षातून एकदा ना गोव्याला आलंच पाहिजे. म्हणजे कसं समुद्राचा आवाज, हसणारे मित्र, थंड हवा, एकदम फ्रेश वाटतं यार. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्या मित्राची आयडी नक्की मेन्शन करा की त्या मित्रांसोबत तुम्ही गोव्याला जायचा प्लॅन करताय. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, नक्की फॉलो करा. भेटू अशा एक नवीन ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.